हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी अतिशय पौष्टिक अशी मखाना खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे ही. आपली नॉर्मल खीर जी असते ना, त्यामध्ये फक्त मी मखाने ॲड केलेले आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी चारोळ्या घेतल्या आहे. सर्व साहित्य हे आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. वेलची पूड घेतली आहे, 1 वाटी खोबरं घेतलं आहे, 1 वाटी मखाने घेतले, 1 वाटी तांदूळ मी भिजवून घेतले होते. 3 तास अगोदर गरम पाण्यात तांदूळ भिजवून घेतले. तसंच केसर लागणारे, तसंच या ठिकाणी आपल्याला मनुके लागणारे. अजून जरी काही ॲड करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ॲड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध, 1 लिटर दूध आणि 1 वाटी साखर. आता दूध मी सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं आटवून घेतलं आणि त्यामध्ये 3 तास भिजवलेले जे आपले तांदूळ ते शिजण्यासाठी टाकून दिले. जर सकाळी करायची असेल तर रात्री आपण तांदूळ भिजवून घेतले तरी चालेल. आता या ठिकाणी मी एका साईडला साजूक तुपामध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. हे बघा, सर्वप्रथम बदाम फ्राय करून घ्यायचे. काजू बदाम पूड ही बारीक करून टाकली तरी चालेल, पण काहींना जर असं छोटे छोटे तुकडे करून आवडत असेल तर त्याप्रमाणे टाकलं तरी चालेल. मीडियम फ्लेमवरती हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी खोबरं ॲड केलं आहे. ओलं खोबरं घेतलं ना तरी पण खिरीला खूप जास्त चव येते. नंतर चारोळी ॲड केली आहे. मखाना खीर बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळाचा वापर केला होता. आपण आपल्या आवडीनुसार इंद्रायणी तांदूळ किंवा 1008 एक तांदूळ यूज केला तरी चालेल. आता मखाने व्यवस्थित असे तुपामध्ये सगळ्यात शेवटी फ्राय करून घ्यायचे. एका साईडला आपला तांदूळ टाकलेली दूध थोडंसं आटवून झालेलं होतं, तर तांदूळ यामध्ये शिजत आलेले असतील. तांदूळ दुधामध्ये थोडेसे शिजले का एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काढून त्याला फिरवून घ्यायचं, बारीक करून घ्यायचे ते. मखाणे व्यवस्थित असे फ्राय झाल्यावर याला मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. आता एका साईडला गरम दुधामध्ये मी केसरच्या काड्या टाकून दिल्या, जेणेकरून ते चांगल्या भिजतील आणि थोडासा येल्लोइश कलर येईल आपल्या खिरीला. हे बघा, मखाने दळून झाल्यावर अशा पद्धतीने बारीक दळायचं आहे. हे थोडेसे शिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक वाटून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटांमध्ये अतिशय पौष्टिक अशी आपली ही खीर तयार होते आणि खूप स्वादिष्ट लागते. हे बघा, आपली खीर किती घट्ट झालेली आहे. दूध थोडंसं आटवून घेतलं आहे ना, आणि जे काय दळलेले तांदूळ आहे ते सगळं त्यामध्ये एक एक ॲड करून दिलं. आता हे सर्व साहित्य एक एक करून आपल्यांना दुधामध्ये टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि 1 वाटी साखर ॲड करायची आहे खिरीमध्ये. 1 वाटीपेक्षा थोडं कमी जास्त घेतलं तरी चालेल. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त सगळं साहित्य घेऊ शकतो. इथे केसर भिजवलं होतं मी, तर त्या दुधाचा कलर बघा किती छान दिसतोय.
आता हे दूध पण आपल्याला खिरीमध्ये ॲड करायचं आहे. खवा न टाकता किंवा पेढा न टाकता सुद्धा ही खीर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कशी झाली आहे खीर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.